चला तर आज आपण बनवूया आलू पराठा। त्यासाठी 6 बटाटे स्वच्छ धुवून घेतले आहे। त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घालून मध्यम गॅसवर 2 शिट्ट्या काढून घेऊ। शिट्ट्या होईपर्यंत कणिक मळून घेऊ। त्यासाठी ह्या वाटीने 2 वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे। 2 चमचा बेसन पीठ, चवीसाठी मीठ घालून मिक्स करून घेऊ। थोडे थोडे पाणी घालून कणिक मळून घेऊ। कणिक मऊ होण्यासाठी 2 चमचा तेल घालून परत मळून घेऊ। झाकण ठेवून 5 मिनिटं बाजूला ठेवू। तोपर्यंत बटाटे मस्त शिजलेले आहे। बटाटे खूप गाळ पण नाही शिजवायचे। एका ताटामध्ये बटाटे काढून घेऊ। हे थंड होईपर्यंत वाटण तयार करू। 6-7 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं, 7-8 लसूण पाकळ्या, 1 चमचा धणे, 1 चमचा जिरे हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊ। थोडीशी कोथिंबीर, थोडा कढीपत्ता घालून पाणी न घालता बारीक वाटण करून घेऊ। बारीक वाटण झाले आहे। बटाटे थंड झाल्यावर त्याची साल काढून घेतली आहे। आता बटाटे किसणीने किसून घेऊ। बटाटे किसून झाले। 1 चमचा हळद, बारीक केलेलं वाटण, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा कांदा लसूण मसाला, 1 चमचा आमचूर पावडर, बारीक कापलेली कोथिंबीर व चवीनुसार मीठ घालून मिक्स करून त्याचे छोटे छोटे गोळे करून घेऊ। कणिक सुद्धा मस्त मऊ झाले आहे। त्याचे पण छोटे छोटे गोळे करून घेऊ। गोळे करून झाले। एक गोळा घेऊन त्याला सुकं पीठ लावून वाटीसारखा आकार देऊन त्यामध्ये बटाट्याचे सारण घालून मोदकसारखा आकारात देत गोल असा गोळा तयार करून सुकं पीठ लावून सारण सगळीकडे पसरून घेऊ। हलक्या हाताने एकसारखा पराठा लाटून घेऊ। पराठा लाटून झाला, तव्याला तेल लावून पराठा टाकून तेल किंवा तूप लावून व्यवस्थित असा भाजून घेऊ। तेल किंवा तूप हे तुमच्या आवडीनुसार लावू शकता। चला, तयार आहे गरमागरम पराठा। रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। नवीन रेसिपीसाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा। धन्यवाद।